नमस्कार. कधी विचार केलाय की हजारो मैल दूर सुरू असलेल्या एखाद्या युद्धाचा थेट परिणाम आपल्या शहरावर होऊ शकतो? आजच्या या जोडलेल्या जगात याचं उत्तर हो असं आहे. आणि हे नेमकं कसं घडतंय तेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की इतक्या दूर चाललेल्या युद्धाचा आपल्या इथल्या उद्योगांशी नेमका काय संबंध, नाही का? चला, या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर सोपं करून समजून घेऊया. तर ही गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगरची, महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र. पण सध्या तिथे मोठी चिंता पसरलीय. का? चला पाहूया. बघा, शहराच्या अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे ना, म्हणजे छोटे आणि मध्यम उद्योग, त्यांच्यासमोर एक मोठं संकट उभं ठाकलंय. पण गंमत म्हणजे ह्या संकटाचं मूळ इथे नाहीये, ते आहे हजारो किलोमीटर दूर. तर मग संभाजीनगरच्या या समस्येचं मूळ शोधायला आपल्याला थोडं जागतिक पातळीवर जावं लागेल. कारण हे सगळं सुरू झालंय आंतरराष्ट्रीय घडामोडींमधून. आणि या सगळ्यामागे आहे मध्य पूर्वेतला तणाव, अमेरिका आणि इराणमधला संघर्ष. आणि ह्याच एका घटनेमुळे एकामागोमाग एक अशा घटनांची साखळीच सुरू झाली, अगदी डॉमिनो इफेक्टसारखी. हे नक्की कसं घडलं ते समजून घेऊया. सगळ्यात आधी आखाती देशांमध्ये तणाव वाढला. यामुळे काय झालं तर जहाजांना त्यांचे नेहमीचे मार्ग बदलावे लागले. आता मार्ग बदलला म्हणजे प्रवास लांबला, खर्च वाढला आणि याचा थेट फटका बसला तो संभाजीनगरमधून होणाऱ्या निर्यातीवर आणि तिथल्या उद्योगांवर. बरं, हे तर झालं जागतिक पातळीवर. पण याचा जमिनीवर म्हणजे संभाजीनगरच्या उद्योगांवर प्रत्यक्ष काय परिणाम झाला? चला, ते आता सविस्तरपणे पाहूयात. इथून जे ऑटोमोबाईल पार्ट्स, इंजिनिअरिंगचा माल आणि अन्न प्रक्रिया उत्पादनं आखाती आणि युरोपीय देशांमध्ये जातात ना, त्यांची निर्यात जवळजवळ थांबलीये. आणि हे फक्त आकडे नाहीयेत, तर अनेक उद्योगांची ही जीवनवाहिनी आहे. याबद्दल तिथले एक उद्योजक काय म्हणतात ते ऐका. ते सांगतात की आमचा कॅश फ्लो पूर्णपणे बिघडला आहे. माल वेळेवर पोहोचत नाहीये, त्यामुळे पैसे अडकून पडलेत. आणि पलीकडून म्हणजे परदेशातून नवीन ऑर्डर्स यायच्याही कमी झाल्यात. त्यामुळे उत्पादनच ठप्प झालंय. म्हणजे बघा, चित्र कसं पूर्णपणे बदललंय. जिथे आधी सगळं सुरळीत चाललं होतं, निर्यात वेळेवर, पैसे वेळेवर, ऑर्डर्स येत होत्या, तिथे आता सगळीकडे फक्त अनिश्चितता आहे. माल पोचायला उशीर, पैशांचं चक्र बिघडलेलं आणि नवीन कामच नाही. आणि या सगळ्याचा थेट परिणाम होतो तो उत्पादनावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या नोकऱ्यांवर. आणि थांबा, ही समस्या फक्त मालवाहतुकीपुरती किंवा निर्यातीपुरती नाहीये. ह्याच्यामुळे एक दुसरंच आणि कदाचित त्याहूनही मोठं आर्थिक संकट उभं राहत आहे. हे दुसरं संकट म्हणजे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात येणारा अडथळा. कारण मध्यपूर्वेत जेव्हा तणाव वाढतो तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती भडकतात. आणि याचा परिणाम फक्त त्या भागापुरता नाही, तो अख्ख्या जगावर होतो. याचा आपल्यावर होणारा थेट परिणाम म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात होणारी वाढ. आणि हे दर वाढले की त्याचा फटका फक्त उद्योगांनाच नाही, तर आपल्या सगळ्यांच्याच खिशाला बसतो. आता विचार करा, जर समजा इंधनाचा तुटवडा झाला तर काय होईल? उद्योगांना डिझेलऐवजी महागडी वीज वापरावी लागेल. आणि यामुळे काय होणार तर वस्तू बनवण्याचा खर्च, ज्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो, तो आपोआप वाढणार. खर्च वाढला, उत्पादन कमी झालं, या सगळ्याचा एक अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतो. आणि तीच सगळ्यात मोठी भीती आहे, बेरोजगारी वाढण्याची. कारण जेव्हा कंपन्यांना परवडत नाही तेव्हा त्यांच्याकडे कामगार कपात करण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. एका तज्ज्ञांनी या परिस्थितीचं अचूक वर्णन केलंय. ते म्हणतात की ही फक्त एक अडचण नाहीये, तर संपूर्ण सप्लाय चेनच विस्कळीत झालीये. आणि याचा अंतिम परिणाम काय तर आपली संपूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ शकते. तर आतापर्यंत आपण ही समस्या किती गंभीर आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत हे पाहिलं. पण आता प्रश्न हा आहे की यावर तोडगा काय मागणी केली जातीये? ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की आता स्थानिक उद्योग संघटनांनी थेट केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे. त्यांची एकच मागणी आहे, सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं आणि काहीतरी उपाययोजना करावी. कारण जर वेळेवर मदत मिळाली नाही तर काय होऊ शकतं याची कल्पना करा. उद्योगांचं मोठं नुकसान होईल, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि याचा परिणाम हजारो कुटुंबांवर होईल. म्हणूनच सरकारचा हस्तक्षेप इथे खूप महत्त्वाचा ठरतो. आणि या सगळ्या प्रकरणानंतर एक मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आजच्या या एकमेकांशी जोडलेल्या जगात, जिथे हजारो मैल दूर घडणाऱ्या घटनेचे पडसाद आपल्या शहरात उमटतात, तिथे आपण आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थांना अशा बाहेरील धक्क्यांपासून कसं वाचवू शकतो, यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.